हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी. आज बघा बुधवार स्पेशल मस्त ओले बोंबील आणले. तर ओल्या बोंबले तर मस्त की बघा ग्रेव्हीवाला रस्सा बनवूया. त्यासाठी बघा मस्त ओल्या बोंबल्याचा रस्सा बनवून बघा. बोंबील स्वच्छ धुवून घेतले, तर छानपैकी हिरवं वाटण करून घेतलेलं आहे. कोकमाचा आगळ लावून घेतलेला आहे, लसूण घेतलेला, हळद मीठ हिंग मसाला त्याला चोळून घ्यायचा आहे छानपैकी आणि छान त्याला मॅरिनेट करून घ्यायचा आहे. इथं मस्त सगळा बोंबल्याला लावून घेतलेला सगळा मसाला हिरवा वाटण वाटून घेतलेला, खोबरं कोथिंबीर आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आणि छानपैकी हिरवं वाटण लावून घेतले. इथं हळद मीठ हिंग मसाला लावून घेतलेले आणि कोकमाचा रस लावून घेतलेला. इथं बाजूला 15-20 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. छान की चोलून ठेवलेलं बोंबल्याला. इथे का पातेल्यामध्ये मस्त लसूण तेल टाकून घेतलेलं आहे, तेल फ्राय करून घ्यायचं, हिरवं वाटण टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंग हळद मस्त की मीठ मसाला टाकून घ्यायचा आहे चवीनुसार आणि मस्त की परतवून घ्यायचं आहे वाटण आणि त्याच्यामध्ये कोकमचा आगळ टाकून घ्यायचा आणि थोडा पाणी टाकून जेवढा आपल्या रस्सा पाहिजे पातळ जाड तेवढा रस्सा करून घेऊया. आता त्याच्यामध्ये थोडं बघा मस्त उकळी आली की मग आपले बोंबील सोडायचे, नाही तर लगेच सोडले तर बोंबील एकदम हे होऊन जातील, त्याला गाळ होऊन जाईल. त्यामुळे थोडे उकळी आली की 5-10 मिनिटांनी छान दोन उकळी काढली की त्याच्यामध्ये टाकायचे ओले बोंबील आणि बोंबील टाकले की थोडा मस्त की 10-15 मिनटं छान अशी स्टीम द्यायची आणि ते शिजसपर्यंत बारीक आचेवर ठेवून द्यायचे आणि छानपैकी बघा बोंबलाचा रस्सा तयार. साधा सिंपल रेसिपी असतात, पण आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. असं छानपैकी बोंबलाचा रस्सा नक्कीच करून बघा. भाताबरोबर भाकरी एक नंबर लागतो तांदळाच्या. पुन्हा भेटूया.